शरद पवारांसोबत असलेल्या एका आमदारानं रात्रीतून भूमिका बदलत अजित पवारांसोबत जाणार असल्याचं जाहीर केलंय। राजेंद्र शिंगणेंच्या भूमिकेमुळे बुलढाणा जिल्ह्यातली राजकीय समीकरणं कशा प्रकारे बदलली आहेत पाहूयात त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेला बुलढाण्यात असलेले माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांसोबत असल्याचं जाहीर केलेलं होतं। मात्र आता शिंगणेंचं मनपरिवर्तन झालेलं आहे। जिल्हा बँकेला उभारी देण्यासाठी अजित पवारांनी शब्द दिल्याचं डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं आणि त्यामुळे शिंगणे यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतलाय। खऱ्या अर्थानं मागील अनेक वर्षापासून जिल्हा सहकारी बँकेला अडचणीत असलेल्या बँकेला मदत मिळावी, अडचणीत असलेली बँक त्याच्यातून बाहेर पडावी यासाठी सातत्यानं 2013-14 पासून प्रयत्न करतोय। जिल्ह्यातील सुद्धा अनेक काँग्रेसच्या लोकांनी मदत केली नाही, अडचणी निर्माण केल्या, विरोध केला, ही सुद्धा परिस्थिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी मात्र शरद पवारांसोबत असल्याचं जाहीर केलेलं आहे। त्यामुळे आमदार अजित पवारांसोबत तर कार्यकर्ते आणि पदाधिकारी मात्र शरद पवारांसोबत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विविध तालुक्याचे निरीक्षक असतील, बूथ कमिटीच्या संदर्भातले प्रमुख त्या ठिकाणी असतील, हे सर्व आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीशी त्या ठिकाणी भक्कमपणाने उभे आहेत। आमदार अजित पवारांसोबत आणि पदाधिकारी आता शरद पवारांसोबत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। मात्र मतदार नेमके कुणासोबत आहेत हे महत्त्वाचं असून त्याचा कौल हा निवडणुकीनंतरच मिळेल। काँग्रेसकडून या ठिकाणी सावत्र वागणूक मिळत असल्याचं सांगत जिल्हा बँकेला या ठिकाणी भरघोस निधी मिळावा यासाठीच मी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आता जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा। अजित पवारांनी राज्याच्या